Hello everyone. बायोमॉलिक्युल्स लेसनमध्ये आपण सेकंड नंबरचा बायोमॉलिक्यूल स्टडी करून आलो, न्यूक्लिक ॲसिड. And in the previous lecture I have explained the introductory part of the nucleic acids, then the nucleotides. Nucleic acids are considered as the polynucleotides. बरोबर, आपण त्याला एक्सप्लेन केलं होतं विद्यार्थी मित्रांनो का एक पर्टिक्युलर न्यूक्लिक ऍसिड म्हणजे लाईक अ पॉलिमर and it is made up of thousands of monomer unit. That units are known to be the nucleotides. ठीक आहे, इंट्रोडक्शन आपलं झालंय, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली आता न्यूक्लियोटाइड या टॉपिकवर फोकस करू. आपण एका सिंगल न्यूक्लियोटाइडचे कंपोनंट डिस्कस करून आलो है ना. आवर टॉपिक वॉज कंपोनंट्स ऑफ अ न्यूक्लियोटाइड. ठीक आहे, न्यूक्लिक ऍसिड म्हटला तर इट इज द पॉलिमर. कशापासून तयार होतो तर युनिट दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोटाइड. खूप सारे न्यूक्लियोटाइड एकत्रित आले का त्याच्यापासून तयार होणार न्यूक्लिक ऍसिड. मग त्याचे एक्झाम्पल डीएनए अँड आरएनए. ठीक आहे, त्याचे पण मग सब टाईप असतात विद्यार्थी मित्रांनो. डबल स्टँडर्ड, सिंगल स्टँडर्ड नेचर वगैरे जे राहतं ते वन बाय वन आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी इन द कंपोनंट ऑफ न्यूक्लियोटाइड वी हॅव सीन इट इज मेड अप ऑफ three basic component, that is number one sugar, which is made up of 5 carbon, that is pentose sugar. ठीक आहे, त्याचे दोन टाइप बघितले होते आपण, डी ऑक्सी रायबोज शुगर अँड डी रायबोज 1. देन सेकंड पार्ट वी हॅव स्टडीड, दॅट इज द फॉस्फेट ग्रुप, जो कसा प्रेझेंट असतो तर इन द फॉर्म ऑफ फॉस्फोरिक ऍसिड H3PO4. आणि एक तिसरा कंपोनंट जो तुम्हाला पाहायचा आहे दॅट इज नायट्रोजन बेसिस. ठीक आहे, याचा फक्त एक आपण इन्फॉर्मेशन घेतली होती की नायट्रोजन बेस म्हणजे ऍक्च्युली काय असतं. आज आपण त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ की व्हॉट आर ऍक्च्युली नायट्रोजन बेसिस अँड व्हॉट इज देअर रोल इन द न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे, हाच आपला आजचा टॉपिक असेल. सो इन कंपोनंट ऑफ न्यूक्लियोटाइड, the topic under focus, it is nitrogenous bases, or in short they are called as N base. Now the name indicates that a chemical compound which is made up of nitrogen. Now look one thing, whenever we focus on the compounds, complex compound, every complex compound is made up of carbon, hydrogen and oxygen. मग ते कार्बोहायड्रेट असो, लिपिड्स असू द्या, न्यूक्लिक ऍसिड असू द्या, ऑर द प्रोटीन. मग इथं जर आपण न्यूक्लिक ऍसिडचा कंपोनंट पाहून राहिलो, कोणता तर न्यूक्लियोटाइड, मग तो न्यूक्लियोटाइड जरी असला त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असणारच आहे. पण याच्यामध्ये मॅक्सिमम क्वांटिटी कशाची राहते तर नायट्रोजन. ठीक आहे, याला नायट्रोजन बेस म्हणण्याचा उद्देश हा आहे की इट इज मोस्टली मेड अप ऑफ द नायट्रोजन एलिमेंट. ठीक आहे, सो द सायंटिफिक डेफिनेशन ऑफ दिस नायट्रोजन बेसिस इज द सायक्लिक ऑर रिंग कंपाऊंड्स. कंपाऊंड म्हटलं म्हणजे दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेड अप ऑफ नायट्रोजन, किंवा सिम्पली तुम्ही म्हणू शकता कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन are called as what? Nitrogen bases. एक तर त्याच्यामध्ये जी की कार्बनची अरेंजमेंट असेल, हायड्रोकार्बन, कार्बन हायड्रोजनची जी अरेंजमेंट असतं ती कशा फॉर्म मध्ये असायला पाहिजे, इन द फॉर्म ऑफ सायक्लिक. डायग्राम जर तुम्ही ऑब्झर्व केली तर तुम्हाला या ठिकाणी दोन रिंग दिसून राहिल्या. ठीक आहे, एक आहे पेंटॅगोनल रिंग, एक आहे हेक्झॅगोनल. आणि लोअर साईडला जर तुम्ही पाहिलं तर एक सिंगल हेक्झॅगोनल रिंग दिसून राहिली. तर इथे मी दोन डायग्राम का फोकस केले तर मला एक्सप्लेन करायचं आहे की नायट्रोजन बेसचे जे टाइप्स राहतात, दॅट टाइप्स आर अकॉर्डिंग टू द रिंग प्रेझेंट. एक रिंग आहे की दोन रिंग्स आहेत.
है ना. कार्बन स्वतःला रिंगच्या फॉर्ममध्ये अरेंज करतात. मग अशा जर 2 रिंग असतील तर वेगळा कंपोनंट, एक सिंगल रिंग असेल तर वेगळा कंपोनंट असेल. सो दी नायट्रोजन बेसेस आर mainly of the 2 types, that means purines and pyrimidines. जो पार्ट आपण स्टडी करून राहिलो, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन द बायोलॉजिकल लेसन. कारण तुम्हाला जेनेटिक बेसिस, मॉलिक्युलर बेसिस या संबंधित जेही लेसन येतील त्या लेसनमध्ये न्यूक्लिक ऍसिड रिपीट होणार. त्याच्यामुळे त्याचं स्ट्रक्चर, त्याच्यातले कंपोनंट समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. सो देर आर 2 काइंड्स ऑफ द नायट्रोजन बेसिस, प्युरिन अँड पायरिमिडिन. नावं नवीन येऊ द्या, येणारच आहेत, कारण टॉपिकच आपण नवीन बघून राहिलो. आता याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे? प्युरिन्स म्हटलं, दीज आर द डबल रिंग कंपाउंड्स of nitrogen. Pyrimidines, these are the single ring compounds of again nitrogen. याच्यामध्ये 2 रिंग प्रेझेंट राहतात म्हणून त्याला आपण डबल रिंग म्हटलं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज डायसायक्लिक कंपाउंड्स अँड दिस इज दी मोनोसायक्लिक कंपाउंड्स. जर आपण आता याचे एक्झाम्पल्स बघितले की प्युरिन्स कोणकोणते आहेत आणि पिरिमिडिन्स कोणकोणते आहेत, लक्षात घ्या. काय ह्या जे स्ट्रक्चर्स आपण बघून राहिलो नायट्रोजन बेसिस ना न्यूक्लियोटाइडच्या आतमध्ये, ऍक्च्युली दीज आर द केमिकल फॉर्म्युलीज प्रेझेंट विद इन द सेल. जसं एखाद्या गोष्टीला आपण प्रूफ करण्याकरता मॅथमॅटिक्समध्ये फॉर्म्युलेज वापरतो, तसेच फॉर्म्युले आपल्या बॉडीमध्ये, आपल्या सेलमध्ये सुद्धा असतात. ठीक आहे, तो एक्स नसेल, वाय नसेल, एबीसीडी नसेल, हे जे सगळे नोटेशन्स दिले आहेत, सिम्बॉल दिले आहेत, हे सगळे एक्सपर्ट लोकांनी समजून घेण्याकरता दिलेले आहेत. पण ऍक्च्युली हे फॉर्म्युले डिसाईड करतात की एखाद्या सेलमध्ये कोणत्या टाईपचा प्रोटीन तयार होईल, कोणत्या प्रकारचं हार्मोन, एन्झाईम तयार होईल, कोणती केमिकल रिॲक्शन घडेल, त्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी आहे, त्याची हाईट किती वाढायला पाहिजे, त्याच्या स्किनचा कलर, हेअर कलर, बॉडीचं बिहेवियर, नेचर, एव्हरीथिंग. इट इज अंडर द कंट्रोल ऑफ डीएनए अँड डीएनए इज मेड अप ऑफ काय, तर त्याच्यामध्ये राहतात नायट्रोजन बेसिस. या नायट्रोजन बेसिसची अरेंजमेंट म्हणजे आपल्या बॉडीमधलं जेनेटिक मटेरियल होय. ओके, सो इट इज व्हेरी एसेन्शियल पार्ट. तर प्युरिन्स आर अगेन ऑफ द 2 टाइप्स. ॲडिनाइन, हे त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही समजू शकता. ग्वानाइन, ठीक आहे, याचे सिम्बॉल्स पण आहेत विद्यार्थी मित्रांनो. ॲडिनाइन इट इज रिप्रेझेंटेड ॲज कॅपिटल ए, ग्वानाइन इट इज रिप्रेझेंटेड ॲज कॅपिटल जी. इथे म्हणतो मी. परत पायरिमिडिन्स, दे आर अगेन ऑफ द 3 टाइप्स. थायमिन, then cytosine and uracil. युरासिल नाही, युरासिल. तर याचे सुद्धा सिम्बॉल्स असतील. थायमिन इट इज रिप्रेझेंटेड ॲज कॅपिटल टी, हियर कॅपिटल सी अँड हियर कॅपिटल यू. सो दीज आर द nitrogen bases present within the nucleic acid, may be the DNA, may be the RNA. आता डीएनए आरएनए मधला जो डिफरन्स आहे तो पण आपल्याला समोर लक्षात घ्यावा लागेल. पहा, जेव्हा आपण नायट्रोजन बेस कन्सिडर करतो तर हे ऍक्च्युली काय, दीज आर द रिंग कंपाऊंड्स. कार्बन हायड्रोजन स्वतःला एखाद्या रिंग मध्ये अरेंज करतात, सो दे आर रिंग कंपाऊंड कॉल्ड एज नायट्रोजन बेसिस, कारण त्या रिंग मध्ये नायट्रोजन प्रेझेंट राहील. सो द डेफिनेशन इज व्हेरी सिंपल. Ring compounds of nitrogen present in the nucleic acids are only called as nitrogen base. ओके, त्याच्यानंतर त्याचे 2 टाईप. डबल रिंग कंपाऊंड असेल तर त्याला प्युरिन म्हटलं आपण, सिंगल रिंग कंपाऊंड असेल त्याला पायरिमिडिन म्हणायचं आहे. मग याचे टाईप, प्युरिनचे 2 टाईप, ॲडिनाइन, ग्वानाइन. ठीक आहे, त्यातलं ॲडिनाइनचं स्ट्रक्चर आपण इथं फोकस केलाय. यू कॅन सी दॅट देर आर 2 रिंग्स
आणि इथं आपण पायरिमिडीन पैकी एका बेसचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं, दॅट इज थायमिनचं, है ना, आणि ते अशा पद्धतीचं असेल. तुम्हाला आहे की स्ट्रक्चरल डायग्राम्स पेपरमध्ये येणार नाहीयेत, तुम्हाला येतात याच्यावरती न्यूमरिकल एमसीक्यूज, ते कसे आपण समोर डिस्कस करणारच आहोत. सो दिस आर द न्यूक्लियोटाइड्स अँड देअर कंपोनंट, दॅट इज नायट्रोजन बेस. तुम्ही शॉर्ट असं लक्षात ठेवा, हाऊ मेनी टाइप्स ऑफ नायट्रोजन बेसेस? 2, प्युरिन अँड पेरिमिडीन. आणि विथ एक्झाम्पल जर विचारलं तर लक्षात ठेवायचं तुम्हाला हे 5, AGTCU किंवा ATCGU, कसंही लक्षात ठेवा, असं की त्याचा सिक्वेन्स नसतो. ऍक्च्युली प्रॉपरली जर मानतो म्हटलं तर याला मानलं जातं ATCG. आता याला एक रिझन असतं पहा की बा ATCGच काय रिप्रेझेंट करायचं आहे. तर याच्याकरता एक व्यक्ती आहे बा, चारगाफ सायंटिस्ट आहे, ज्यांनी स्वतःहून डीएनए मध्ये हा ATCG कशा पद्धतीने प्रेझेंट राहतो, नायट्रोजन बेस कशा पद्धतीने त्याने त्याचा स्टडी केलाय. आणि तो चारगाफ रूल पण आपल्याला डिस्कस करायचाच आहे. तर सध्या पुरतं तुम्ही लक्षात ठेवा की नायट्रोजन बेसची एवढे टाईप प्रेझेंट असतात. आता आपण स्टडी करू परत न्यूक्लियोटाइड. हे तर झाले कंपोनंट. आता आपल्याला न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. आपण याला आता इरेज करूया. So, component nucleic acids are made up of nucleotides. आता शॉर्टकट लक्षात ठेवा. A nucleotide, it is the combination of 3 component, that is S plus N plus P. याच्यात काही कन्फ्युजन आहे का पहा आता. What is S? S means sugar. ती कोणती शुगर? तर इट इज पेंटोज शुगर. व्हॉट इज N? N रिप्रेझेंट दी नायट्रोजन बेसिस, रिंग कंपाऊंड ऑफ नायट्रोजन. आणि P काय रिप्रेझेंट करतो? तर फॉस्फेट किंवा फॉस्फोरिक ऍसिड. मग जर आपल्याला या तीनही कंपाऊंड्सला जर आपल्याला एका ठिकाणी रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं रिप्रेझेंट करा? तर पहा, स्टार्टिंगला आपल्याला ड्रॉ करायची आहे शुगर, लाईक दिस. हा झाला आपला पेंटोज शुगरचा पार्ट. आता याच्यामध्ये एन बेस कुठं असतो आणि फॉस्फेट कुठं असतो याची जागा फिक्स आहे. कारण जेव्हा आपण एखादा मॉलिक्युलर स्ट्रक्चर ड्रॉ करतो तर त्याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग हा महत्वाचा फॅक्टर असेल ना. 3 केमिकल तुम्हाला जॉईन करायचे आहेत, मग त्या ठिकाणी बॉन्ड कोणता असतो, कोणत्या ठिकाणी कोणत्या कार्बनला ते जॉईन होतात. जी शुगर न्यूक्लियोटाइड मध्ये प्रेझेंट असेल इट इज पेंटोज शुगर. याच्यामध्ये ऑलरेडी हा पहिला कार्बन असेल, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ आणि 5वा कार्बन कुठं असतो? रिंगच्या आउटसाइडला. म्हणजे 5th कार्बन जो असेल तो या ठिकाणी असेल. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. तर आता फिक्स लक्षात ठेवा पहा, नायट्रोजन बेस इज अटॅच टू द 5th कार्बन, सॉरी फर्स्ट कार्बन ऑफ द पेंटोज शुगर, एन बेस. आणि एन बेस हे आपल्याकडे किती आहेत? इट मे बी ATCG और U. डीएनए मध्ये कोणते, आरएनए मध्ये कोणते, हा आपण बघूया. पण सुरुवातीला फक्त एक सिंगल न्यूक्लियोटाइड कसा असतो ते स्टडी करून राहिलो आपण. सो नायट्रोजन बेस इज ऑलवेज अटॅच टू द फर्स्ट कार्बन ऑफ द पेंटोज शुगर. ठीक आहे. बाय विच बॉन्ड इट फॉर्म्स द बॉन्ड कॉल्ड एज ग्लायकोसिडिक बॉन्ड. है ना, शुगर सोबत जो बॉन्ड तयार होणार त्याला ग्लायकोसिडिक बॉन्ड म्हणायचा आहे. आता राहिलेला जो फॉस्फेट असेल, दॅट फॉस्फेट इज अटॅच टू द 5th कार्बन ऑफ दिस शुगर. इथं सुद्धा एक बॉन्ड तयार झाला असेल. दिस बॉन्ड इज कॉल्ड एज सिम्पली शुगर फॉस्फेट बॉन्ड. ठीक आहे. 2 केमिकल बॉन्डचे नाव लक्षात ठेवा. नायट्रोजन बेस पहिल्या कार्बनला अटॅच झाला, इथं जो बॉन्ड तयार होईल त्याला ग्लायकोसिडिक, शुगर सोबत तयार होणारा ग्लायकोसिडिक, फॉस्फेट सोबत जो तयार होतो त्याला शुगर फॉस्फेट बॉन्ड. तर अशा पद्धतीनं काय तयार होतं? एक सिंगल न्यूक्लियोटाइड. ऍक्च्युली न्यूक्लियोटाइड डायरेक्टली तयार होत नाही. पहा तयार कसा होत असतो पहा. जर आपण असं म्हटलं की फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियोटाइड,
फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियोटाइड हे जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं तर व्हॉट हॅपन्स इनिशियली sugar attach with the nitrogen base to form nucleoside. काय तयार होतो? न्यूक्लिओसाइड. शुगर आणि नायट्रोजन बेस म्हणजे फक्त नायट्रोजन बेसच अटॅच झाला. आणि एक मुद्दा क्लिअर करा की ऍट अ टाइम एकच नायट्रोजन बेस आउट ऑफ दिस 5 ओनली वन नायट्रोजन बेस अटॅच ऍट वन्स. म्हणजे या ठिकाणी मला जर एक न्यूक्लिओसाइड ड्रॉ करायचं असेल, न्यूक्लियोटाइड म्हटला तर तिन्ही कंपोनंट SNP, शुगर आणि एन बेस म्हटला तर न्यूक्लिओसाइड. ठीक आहे. आणि या एन बेस कोणता असेल? या 5 पैकी कोणता तरी एक तर ऍडेनाइन, एक तर थायमिन, एक तर सायटोसिन, ग्वानिन और दी युरासिल. त्याच्यानंतर हा जो न्यूक्लिओसाइड असेल दॅट न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट, जेव्हा याच्यामध्ये काय अटॅच होईल? फॉस्फेट ग्रुप ऍड होईल, देन इट विल प्रोड्यूस द न्यूक्लियोटाइड. तर अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. न्यूक्लियोसाइड म्हणजे काय आणि न्यूक्लियोटाइड म्हणजे काय. ओके. आता जर आपल्याला विचारलं की डीएनए आणि आरएनए मध्ये काय डिफरन्स असतो, तर पहा, जर आपण नायट्रोजन बेसेसच्या संबंधित बघितलं तर या ठिकाणी लक्षात घ्या थोडस. डीएनए कंटेन A, T, C और G. पेंटोज शुगरला या 4 पैकी एक नायट्रोजन बेस अटॅच असला तर तो झाला डीएनएचा. मग तो A असेल, T असेल, C आणि G. म्हणजे थ्रू आउट द डीएनए हे 4 एन बेसेस प्रेझेंट राहतील. कसे असे अरेंज राहतात ते आपण नंतर बघणार आहोत. अँड वेन एव्हर वी कन्सिडर दी आरएनए मॉलिक्यूल हिअर AUCG. डिफरन्स लक्षात येऊन राहिला कुठे आहे तर महत्वाचं आहे. इन द आरएनए थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरासिल. याचे नावच लक्षात ठेवा तुम्ही. ऍडिनाइन, ग्वानाइन, थायमिन, सायटोसिन, युरासिल. ऍडिनाइन, थायमिन, सायटोसिन, ग्वानाइन, युरासिल. पाठ करावं लागेल याला. ठीक आहे. याच्या ट्रिक्स वगैरे आपण हळूहळू बघणारच आहोत. तर या ठिकाणी व्हॉट इज द बेसिक डिफरन्स रिलेटेड टू द नायट्रोजन बेस इन डीएनए अँड आरएनए? द रिप्लेसमेंट ऑफ थायमिन इज बाय द युरासिल. डीएनए मध्ये थायमिन नावाचा बेस असतो, आरएनए मध्ये युरासिल. बाकीचे बेसेस सारखेच राहतील. म्हणजे मे बी डीएनए और आरएनए द नंबर ऑफ नायट्रोजन बेसेस प्रेझेंट दे आर ऍक्च्युअली नंबर नाही, टाइप ऑफ नायट्रोजन बेसेस प्रेझेंट आर 4. त्याच्यापैकी 2 प्युरिन असतील आणि 2 पिरिमिडिन. सांगा बरं यातलं तर प्युरिन कोणते आणि पिरिमिडिन कोणते? याच्या अगोदरच बघितलं आपण. प्युरिन म्हणजे डबल रिंग कंपाऊंड, आणि डबल रिंग कंपाऊंड कोणते असतात? ऍडिनाइन अँड दी ग्वानाइन. म्हणजेच थायमिन आणि सायटोसिन काय झाले? पायरिमिडिन. तसंच ऍडिनाइन आणि ग्वानाइन हे प्युरिन, युरासिल आणि सायटोसिन काय झाले? पायरिमिडिन्स. सो दिस इज द बेसिक डिफरन्स. असं लक्षात ठेवायचं आहे. एका सिंगल न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर जर विचारलं तर अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. याला डिटेल सुद्धा ड्रॉ करू शकतो आपण. ठीक आहे. पण आपल्याला त्यांनी एवढं, जेव्हा आपण डीएनए आरएनए बघू तेव्हा डिस्कस करू ते. सध्या पुरतं आपण एवढंच लक्षात ठेवूया की न्यूक्लियोटाइड इज मेड अप ऑफ 3 कंपोनंट S प्लस N प्लस P. आणि न्यूक्लियोसाइड विचारलं तर फक्त शुगर प्लस N बेस. ओके. याला रीड आउट कसं कराल तुम्ही? हाऊ टू रीड आउट अ पर्टिक्युलर न्यूक्लियोटाइड? तर पहा, जर समजा ही शुगर असेल डीऑक्सीरायबोज, तुम्हाला डिफरन्स सांगितला होता मी. जर समजा पेंटोज शुगर मध्ये C5H10O4 असेल तर याला आपण म्हणतो डीऑक्सीरायबोज. अँड इफ इट इज C5H10O5 देन इट इज कॉल्ड एज रायबोज शुगर. ओके. आता सपोज मला डीएनएतल्या न्यूक्लियोटाइडला रीड आउट करायचं आहे. न्यूक्लियोटाइड प्रेझेंट इन दी डीएनए. मग त्याला रीड आउट कसं कराल? न्यूक्लियोटाइड इन डीएनए आर. एका वेळेस एकच नायट्रोजन बेस अटॅच असेल. डीएनए मध्ये कोणकोणते असतात? एक तर ए किंवा टी किंवा सी किंवा जी. पहा आता, न्यूक्लियोटाइड्स इन डीएनए के आर कॉल्ड एज DAMP, DTMP, DCMP and
GMP. बापरे, काय आहे हे? डी फॉर नॉट डीएनए, डी फॉर डीऑक्सीरायबोज. पाहून घ्या आता, एकाचं नाव डिटेलमध्ये देऊन राहिलो तुम्हाला मी. डीऑक्सीरायबोज. व्हॉट इज एमपी? इट इज कॉल्ड एज मोनोफॉस्फेट. एमपी म्हणजे महाराष्ट्र प्रदेश, मध्य प्रदेश, एमपी ते तसं होत नाही इथं. इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? इट इज मोनोफॉस्फेट. एका न्यूक्लियोटाइड मध्ये एकच फॉस्फेट ग्रुप असणार आहे ना. जेव्हा आपण एक न्यूक्लियोटाइड बनवतो है ना, एक टिपिकल न्यूक्लियोटाइड जेव्हा आपण कन्सिडर करतो, इट इज हॅव्हिंग वन फॉस्फेट अँड वन नायट्रोजन बेस. मग तो एक नायट्रोजन बेस जर ए असेल तर त्याला डीएएमपी वाचा. जर तो थायमिन असेल तर डीटीएमपी, डीऑक्सीरायबो थायमिन, मोनोफॉस्फेट है ना. सायटोसिन, ग्वानाइन. रिडाउट करताना त्यांना असं वाचायचं ऍडिनाइन, ऍडिनोसाइन. ऍक्च्युली इट इज नॉट ऍडिनाइन, इट इज ऍडिनोसाइन. ते नाव आलंच आपलं. होऊन घ्या आता, डीऑक्सीरायबोज, ऍडिनोसाइन, मोनोफॉस्फेट. तसंच टीएमपीचं डीऑक्सीरायबोज, थायमिडीन, मोनोफॉस्फेट. ठीक. सिटिडीन, ग्वानोसाइन. असे 4 न्यूक्लियोटाइड डीएनए मधले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. फक्त आपण जेव्हा कॉम्बिनेशन मध्ये रिप्रेझेंट करतो तेव्हा त्याला ऍडिनोसाइन, ग्वानोसाइन, सिटिडीन, थायमिडीन. ओके. असे तुम्ही आरएनएचे सुद्धा रिप्रेझेंट करू शकता. फक्त त्या ठिकाणी डी मांडायची गरज नाही आणि डीऑक्सी शब्द मांडायची गरज नाही. डायरेक्टली रायबोज, शुगर. ओके. सो दिस इज अबाउट न्यूक्लियोटाइड्स इन द न्यूक्लिक ऍसिड. मग तो डीएनए असो की आरएनए असो.